नमस्कार. कर्मचारी पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी. सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सरकारने वाढीव वेतन संदर्भात अत्यंत महत्त्वाचे संकेत दिलेले आहे. चला पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. आनंदाची बातमी शेअर करायला विसरू नका. मिळालेल्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते आता वेळेवर वाढवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन, भत्ते आणि पेन्शन आता यात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. फायनान्शियल एक्सप्रेसच्या वृत्तानुसार सरकारने वाढीव वेतनच्या विषयावर राज्य सरकारशी सल्लामसलत सुरू केलेली आहे आणि यामुळे आता लाखो कर्मचाऱ्यांच्या वेतनात थेट वाढ दिसून येणार आहे. झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावरही चर्चा करण्यात आलेली आहे. जुनी पेन्शन योजना पूर्ववत करणे, कोविड-19 कालावधीतील 18 महिन्यांची थकबाकी जाहीर करणे यांचा समावेश असून सरकारने आता या मागण्यांचा गांभीर्याने विचार करत असल्याची ही माहिती समोर येत आहे. कर्मचाऱ्यांचे फिटमेंट फॅक्टर आणि वेतनवाढ यावरही मोठी अपडेट समोर येत आहे. नव्या वेतन आयोगासाठी आता फिटमेंट फॅक्टर 1.92 ते 2.86 या श्रेणीत असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात तसेच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि इतर भत्त्यामध्ये सुद्धा किती वाढ होणार हे आता स्पष्ट होणार आहे. पेन्शनधारकांच्या पेन्शनवरही आता सकारात्मक परिणाम होणार आहे. सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारक आता एका मोठ्या आर्थिक लाभाची वाट पाहत आहेत.